नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। डांग सेवा मंडळ संचलित पेठ येथील डॉक्टर विजय बिडकर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये डॉक्टर विजय बिडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नाशिक येथील जनकल्याण रक्तपेढी आणि डांग सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले। पंचायत समितीचे पेठ येथील गट शिक्षण अधिकारी मौळे यांच्या हस्ते डॉक्टर विजय बिडकर यांच्या पुतळ्यास तसेच कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। प्राचार्य अशोक नंदन यांनी रक्तदान शिबिराच्या आयोजनामागील भूमिका तसेच रक्तदानाचे महत्त्व या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले। उपमुख्याध्यापक दिलीप केला यांनी रक्तदानाचे महत्त्व आणि फायदे या संदर्भात माहिती दिली। या उपक्रमाच्या निमित्ताने शिक्षक शिक्षिका वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक दादासाहेब बिडकर इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक पालक ग्रामस्थ यांनी हिरिरीने सहभाग नोंदवला। 100पेक्षा अधिक लोकांनी हिमोग्लोबिन शुगर व BP तपासणी करून घेतली। या निमित्ताने 45 बॅग संकलित झाल्या। जनकल्याण रक्तपेढी नाशिकचे अधिकारी डॉक्टर हेमंत बागुल, केशव गोडसे, देवीदास भांगरे, टेक्निशियन लालसिंग पावरा तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वी रीतीने पार पडले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन वाघमारे यांनी केले। विद्यालयाचे पर्यवेक्षक कैलास देशमुख, मुख्य लिपिक अनिल गांगोडे, वरिष्ठ लिपिक अजय वाघ, शरद सोनवणे तसेच गावातील नागरिक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी शरद सोनवणे, पेठ। धन्यवाद। नहीं बाकी ओके फक्त टेस्ट करायचे पगार काढून पगार वगैरे सुरू करून रे फक्त गॅप पगार सुरू करायचे ऑनलाईन चे आता बाग ते या बोर्ड आणि माझे रोड होते सर इकडे बस। न्यूज करा सर किती प्राचार्य मान्य श्री नंदन सर यांच्या संकल्पनेतून हे भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे। या रक्तदान शिबिरामध्ये आपण सर्व या ठिकाणी स्वतःहून स्वइच्छेने या मानवतावादी कार्यामध्ये सहभाग घेणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। डॉक्टर विजय बिडकर अर्थात बाबा यांचा स्मृतिदिन 4 ऑक्टोबर हा आपण दरवर्षी साजरा करतो। त्या निमित्ताने आपण आपल्या विद्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। रक्तदान हे जीवनदान आहे। रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे। रक्तदान केल्याने आपण एखाद्याचा जीव आपल्यामुळे वाचत असेल तर आपण नियमितपणे रक्तदान करावं। रक्तदान केल्याने काही फरक पडत नाही, उलट दर 3 महिन्यांनी आपण रक्तदान नियमितपणे केलं पाहिजे।
आपली रक्ताभिसरण संस्था जी आहे ती उत्तेजित होते आणि रक्त व्यवस्थित आपलं रक्ताभिसरण होत असतं आणि आपण रक्तदान केल्यानंतर